हा, स्क्रीन व्यवस्थित दिसेल का चेक करा. स्क्रीन मोठी दिसायली का चेक करा. Moment of inertia. Moment of inertia is denoted by I. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ला सेकंड मोमेंट ऑफ एरिया सुद्धा म्हणतात किंवा सेकंड मोमेंट ऑफ इनर्शिया डबल पण म्हणतील, काय अडचण नाही. ठीक आहे. ऍक्च्युली आता मोमेंट ऑफ इनर्शिया सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला मोमेंट माहित पाहिजे. व्हॉट इज मिनिंग ऑफ मोमेंट? मोमेंट म्हणजे कोणाला काय आयडिया आहे का? आपण जस्ट क्लासेस सुरू करण्याच्या अगोदर काही डेमो क्लासेस मध्ये आपण बेसिक फंडामेंटल्स घेतलं होतं. तिथं मोमेंट म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं मी. जनरली मोमेंट सांगितलं होतं फक्त. ठीक आहे. तर मोमेंट काय होता की जर समजा एखाद्या पॉइंट भोवती एखाद्या फोर्स मुळे जे काही रोटेशन होईल क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज ते कॅल्क्युलेट करणं म्हणजे आपण मोमेंट कॅल्क्युलेट केलं होतं. राईट आहे? येस ऑर नो? तिथं आपण म्हणलं होतं समजा हा पॉइंट ए असेल आणि हे फोर्स समथिंग एफ असेल आणि डिस्टन्स जर आर असेल, हे डिस्टन्स जर आर असेल, तर आपण सांगितलं होतं मोमेंट अबाउट ए इज इक्वल टू, यालाच असं रिप्रेझेंट केलं होतं आपण, मोमेंट ऍट ए इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स इंटू डिस्टन्स असं मेन्शन केलं होतं. येस ऑर नो? येस ऑर नो? मोमेंट केलं होतं का असं? चलो, हा थोडस रिप्लाय करत राहा. हा समजा कळत नसेल तर नाही म्हणून सांगत राहा. बट आपल्याला याच्यानंतर आता सगळ्या गोष्टी विथ कम्युनिकेशनच कम्प्लीट करायचे. मॅक्सिमम वेळेस असं होतं की टीचर सांगत असतात आणि असं आपल्याला वाटत असते की चलो ठीक आहे सगळ्यांना कळायलंय फक्त आपल्याला कळत नाहीये, मग काय करू आपण शांत बसू. तर प्लीज रिक्वेस्ट, मी आधी पण सांगितले आता पण सांगतोय की क्लास जेव्हा करतो आपण ते स्वतःसाठी करतो, दुसऱ्यासाठी करतो का? नाही. तर त्यामुळे तुम्हाला जर कळालं तरच हो म्हणत राहा किंवा तुम्हाला जर डाऊट असेल तर लगेच विचारत राहा, जेणेकरून आपण त्या गोष्टी क्लिअर करत राहू. ठीक आहे. चलो, मग इथं मला थोडं लक्षात आलं की मोमेंट म्हणजे काय? समथिंग रोटेशनल, रोटेट करायचं काहीतरी. इथं सुद्धा रोटेशनलच आहे, फक्त आता इथं कॅल्क्युलेशनचा पार्ट जर सांगितलं झाला तर ऍक्च्युली मोमेंट ऑफ इनर्शिया काय अल्जेब्रिक सम आहे. अल्जेब्रिक सम म्हणजे तुम्हाला माहितीये बेरीज. बरं कसली? अल्जेब्रिक इन द सेन्स जर समजा त्याच्या जे काही साइन कन्व्हेन्शन्स आहेत, साइन कन्व्हेन्शन नुसार ऍड करायचं का सबस्ट्रॅक्शन करायचं डिपेंड्स करते. जसं की आपण मुवमेंट करत असताना चेक करा, आपण इथे एक हे क्लॉकवाईज मुवमेंट आहे आणि समजा इथे एक समजा अँटी क्लॉकवाईज मुवमेंट असेल, तर ह्या ए पॉइंटचं मुवमेंट करायचं तर हे F1 फोर्स आहे समजा, हा F2 फोर्स आहे. अल्जेब्रिक संबंधानंतर ह्या फोर्समुळे जो काही मुवमेंट क्रिएट होणार आहे तो क्लॉकवाईज होता, तेव्हा ते आपण पॉझिटिव्ह घ्यायचो. आणि F2 जो फोर्स आहे त्याच्यामुळे कसा व्हायचा रे? अँटी क्लॉकवाईज व्हायचा. त्याच्यामुळे त्याला काय करायचो? निगेटिव्ह घ्यायचो. त्याला काय म्हणायचं? अल्जेब्रिक सम. अल्जेब्रिक समचा अर्थ कळते? अल्जेब्रिक समचा अर्थ कळतो का? अल्जेब्रिक सम म्हणजे असं डायरेक्टली बेरीज नाही. जसं की एक्झाम्पल सांगतो, समजा मी 3+4 केले, किती येते रे? 7. राईट आहे. जर समजा -3+4 केलं तर -3+4 केलं तर पवन तुझा माईक चालू आहे. हा, -3+4 1. चलो, कोणतरी सांगितलं 1, जे की करेक्ट आहे. आता मला सांगा, इथं पण 3-4 आहे, इथं पण 3-4 आहे, बट इथं पण ऍडिशन आहे, इथं पण ऍडिशन आहे, बट कसली ऍडिशन आहे? ह्याला म्हणायचं अल्जेब्रिक सम. अल्जेब्रिक सम म्हणजे चिन्हानुसार, चिन्हानुसार काय करायची? बेरीज करायची. म्हणजे काय? जर ते निगेटिव्ह असेल तरी आपण त्याला ऍडिशनच म्हणतो इथं, बट -3+4 आपण ऍक्च्युअल करतो काय? सबस्ट्रॅक्शन. दॅट इज कॉल्ड एन अल्जेब्रिक सम. अल्जेब्रिक समचा अर्थ कळाला.
म्हणजे आपण जेव्हा फोर्स कॅल्क्युलेशन घेतले होते तेव्हा लक्षात आहे का, राईट साईडला जाणारे पॉझिटिव्ह होते, लेफ्ट साईडला जाणारे निगेटिव्ह होते. मग समेशन ऑफ एफ एक्स, समेशन शब्द आला की याचा अर्थ काय, अल्जेब्रिक सम. समेशन ऑफ एफ एक्स म्हणजे काय रे, एक्स म्हणजे काय, हॉरिझॉन्टल ऍक्सिस. हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या पॅरलल जेवढे काही फोर्सेस आहेत त्या सगळ्या फोर्सेसची बेरीज. बट बेरीज करत असताना आपण साइन कन्व्हेन्शन केले होते, जर तो फोर्स राईट साईडला जात असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचो, लेफ्ट साईडला जात असेल तर लेफ्ट साईडला जात असेल तर निगेटिव्ह घेत होतो. दॅट इज कॉल्ड एज अन अल्जेब्रिक सम. अल्जेब्रिक समचा अर्थ कळाला. सांगताना आपण समज सांगतो. अल्जेब्रिक सम म्हणजे काय, समेशन. समेशन बर कोणाचं, हॉरिझॉन्टली राईटला जात असेल तर पॉझिटिव्ह, लेफ्टला जात असेल तर निगेटिव्ह. या सगळ्यांचं सम येईल. सम इट मे बी ऍडिशन, सबट्रॅक्शन, व्हॉट एव्हर मे बी, बट त्या केस मध्ये त्याला काय म्हणतो आपण, अल्जेब्रिक सम म्हणतो. अल्जेब्रिक समचा अर्थ कळाला. अल्जेब्रिक समचा अर्थ कळाला का? ओके सर. चलो, अल्जेब्रिक सम म्हणजे साइन कन्व्हेन्शन नुसार जे काय ऍडिशन सबट्रॅक्शन होईल त्याला काय म्हणायचं, अल्जेब्रिक सम. मग इथं जेव्हा आपण मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन करतोय तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शियाची आपण डेफिनेशन असं करतो, द अल्जेब्रिक सम. बरं, अल्जेब्रिक सम कोणाचा, द प्रोडक्ट ऑफ एरिया, अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस अँड द सेंट्रॉइड ऑफ ए एरिया. म्हणजे एक्झाम्पल सांगतो, एक एक्झाम्पल. समजा माझ्याकडे एक रेक्टँग्युलर बॉडी आहे. रेक्टँग्युलर बॉडी, ह्या रेक्टँग्युलर बॉडीचा सेंट्रॉइड आपल्याला माहितीये कुठे आहे, हा की ना, माहितीये. तो कुठं असतो रे, इथं ब्रेडच्या हाफ वर असतो आणि या डेपच्या हाफ वर असतो. जर समजा इथं मी दुसरी एक लाईन ड्रॉ केली, व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल, बरं का, इथं व्हर्टिकल काढली, याला आपण वाय वाय म्हणू शकतो. ह्या वाय वाय सोबत याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर ऍक्च्युली काय, तर त्यांचं म्हणणं आहे की अल्जेब्रिक सम करायचे. अल्जेब्रिक सम करायची कोणाची, एरिया. हा एरिया आहे, ह्याचा एरिया समथिंग ए. एरिया, मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय I वाय वाय इज इक्वल टू एरिया इनटू स्क्वेअर ऑफ कशातला, डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस, ज्या ऍक्सिस सोबत मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो त्या ऍक्सिस सोबत आणि त्या सेंटर पर्यंत जो काही डिस्टन्स आहे, समजा आर डिस्टन्स आहे तर आर, तर इथं काय लिहिले, ए आर स्क्वेअर. बट ऍक्च्युली इथं अल्जेब्रिक सम का वापरले त्याचं रिझन सांगतो. कारण इथं प्रत्येक वेळेस इथं सेंट्रॉइड ह्याचं ठीक आहे, बट तुम्हाला माहितीये, तुम्हाला काय माहितीये की आपण अजम्पशन केलं होतं. आता हे थोडस तुम्हाला पचेल न पचेल मला माहित नाही, बट मी थोडा सांगायचा प्रयत्न करतो. द अल्जेब्रिक सम म्हणजे करण्याच्या अगोदर इथं असं कन्सिडरेशन असते की द होल वेट ऑफ ए बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड ॲट द सेंटर, बट ऍक्च्युली सगळा वेट सेंटरला असतो का रे. जसं की एक्झाम्पल, समजा ही पेन आहे, ही पेन समजा 2 मीटरची आहे, त्याचा सेंटर कुठे, इथे समजा, त्याचा सगळा वेट कुठे आहे, असं त्यांचं म्हणणं आहे, इथे आहे, या 1 मीटरवर आहे, बरोबर आहे. येस ऑर नो. समजा मी जर 1 मीटरचा एवढा इथला मधला भाग जर कट केला तर या बॉडीचे वेट 0 होणार आहे का, नाही. मग त्यावेळेस वेट कुठे होईल, आणखीन सेंटरला कुठेतरी शिफ्ट होईल. म्हणजे ऍक्च्युअली हे अजम्पशन आहे, रिअलिटी मध्ये आहे का, नाही. म्हणजे जसं ह्या बॉडीचं सेंटर आपण इथं कन्सिडर केलं, बट ऍक्च्युअली हे बॉडी ना डिफरंट छोट्या छोट्या एरिया पासून बनलेली असते. मग प्रत्येकाचं काय करावं लागेल, युनिट एरिया इंटू सेंटरचा डिस्टन्सचा स्क्वेअर आपल्याला काय करावं लागेल, सम करावं लागेल. सिद्धी तुझा माईक चालू आहे बेटा, ठीक आहे. मी काय बोलतो ते कळते का, चेक करा. इथे युनिट एरिया करावा लागेल आणि याचा सेंटर इथून डिस्टन्सला मल्टिप्लाय करावा लागेल. जसं की समजा हा छोटासा एरिया जो ग्रीन कलरचा केलाय, समजा मी A1 कन्सिडर केला आणि हे जो डिस्टन्स R1 कन्सिडर केलं, असंच हे A2 R2 असं जर केलं तर समेशन ऑफ A1 इंटू काय, R1 चा स्क्वेअर प्लस A2 इंटू R2 चा स्क्वेअर प्लस A3 इंटू R3 चा स्क्वेअर, असे किती युनिट एरिया होतील रे, इन्फायनाइट एरियाज होतील. किती एरिया होतील,
इन्फानाइट एरिया होते, ते इन्फानाइट एरियाचे जे समेशन करतो त्या समेशनला आपण काय म्हणतो, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दॅट पर्टिक्युलर ऍक्सिस म्हणतो. काही कळालं? काही कळालं का? हो सर. चलो मग आता आणखी एकदा रिपीट करतो डेफिनेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? द अल्जेब्रिक सम. कसली सम? द अल्जेब्रिक सम ऑफ कोणाचा? द प्रोडक्ट ऑफ कोणाचा? प्रोडक्ट. द प्रोडक्ट ऑफ एरिया or unit area into square of distance between a centroid and that particular axis is called as moment of inertia or second moment of area सुद्धा म्हणतात. कळलं? म्हणजे आणखी एकदा मी सांगायचा प्रयत्न करतो, चेक करा. समजा एखादी बॉडी आहे, आता मी ते रेक्टँग्युलर घेतो. ही रेक्टँग्युलर बॉडी आहे जी आहे, असं आपण अज्युम करतो की ते सेंटर इथं कुठेतरी आहे, बट ऍक्च्युअली तसं असते का? नाही. आपण त्याचे जर छोटे छोटे युनिट पार्ट जर केले, युनिट पार्ट म्हणजे छोटे छोटे तुकडे जर केले, समजा हा मी तुकडे केले, 1 तुकडा, 2 तुकडा, 3 तुकडा, असे छोटे छोटे युनिट तुकडे करायचे. युनिट म्हणजे ज्याची डायमेन्शन 1/1 असली पाहिजे. मग 1 mm बाय 1 mm असू शकते. त्याचा सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ठीक आहे. या प्रत्येकाचं या ऍक्सिस पासूनचं सेंट्रॉइडचं डिस्टन्स असं कॅल्क्युलेट करून त्याच्या प्रोडक्ट एरिया सोबत काय करायचंय? मल्टिप्लाय करायचंय. आणि दॅट इज कॉल्ड ॲज, त्या सगळ्या समला आपण काय म्हणू शकतो? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. सर हे काही पचना गेले हो, काय बोलायला तुम्ही तेवढं व्यवस्थित कळत नाहीये. तर आणखी एकदा रिपीट सांगतो, नीट लक्ष द्या, गडबड करू नका. हा कॉन्सेप्ट ज्याला कळेल ना त्याला हा चॅप्टर सगळ्यात इझी जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, पूर्ण मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर असो किंवा ज्याला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असाही एक काही जणांना सब्जेक्ट आहे, तो सगळ्यात इझिएस्ट होईल जर तुम्हाला कॉन्सेप्ट व्यवस्थित कळाला तर. इथे चेक करा, आपण जेव्हा एखाद्या रेक्टँग्युलर सेक्शन बद्दल बोलतो तर सेंट्रॉइड आपल्याला माहिती आहे. बट जर समजा मला कोणी म्हणलं, सर माझ्याकडे एक रॅन्डम बॉडी आहे, ही अशी बॉडी आहे, या बॉडीचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. काय करायचंय? मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय. मग कुठल्या ऍक्सिस सोबत? व्हर्टिकल काढा, हॉरिझॉन्टल काढा. मी सध्या व्हर्टिकल काढतो. या व्हर्टिकल ऍक्सिस सोबत तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय. मग काय करावं लागेल? ह्या बॉडीला छोट्या छोट्या काय करावं लागेल रे? पार्ट मध्ये, तुकड्यामध्ये डिवाइड करावं लागेल. असं कारण ह्याचा डायरेक्टली एरिया वगैरे तर कॅल्क्युलेट करता येणार नाही. मला जे अननोन माहिती आहेत, जसं की आपल्या घरामध्ये जर समजा काढायचं असेल तर काय करतो? किती फरशा लागतील ते काढायचं असेल तर एक एक फरशीचं माप घेऊन काढतो की नाही, तसं इथं छोट्या छोट्या काय करावं लागेल रे? स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर टाइल्स क्रिएट करावं लागतील. या प्रत्येकाचं एरिया कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्याचा सेंट्रॉइड पासून हे डिस्टन्स मेजर करावं लागेल. आणि त्याची जी काय बेरीज असेल, समजा हा एरिया 1 असेल, हा एरिया 2 असेल, हा एरिया 3 असेल, हा एरिया 4 असेल, तर त्या सगळ्यांचं काय करावं लागेल? एरिया 1 इंटू त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर प्लस एरिया 2 इंटू त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर प्लस एरिया 3 इंटू काय त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर. ह्या सगळ्या जे प्रोडक्ट ऑफ एरिया अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द सेंट्रॉइड अँड दॅट ऍक्सिस, हे जे प्रोडक्ट आहे त्या सगळ्यांचं काय करायलो मी? बेरीज करायलो. असे किती तुकडे होतील रे? इट मे बी इनडेफिनेट पीसेस. म्हणजे इनडेफिनेट म्हणजे आपण ते सध्या तरी मोजू शकणार नाही. मग ह्या सगळ्यांचे जे तुकड्यांचे जे प्रोडक्ट ऑफ काय एरिया अँड दॅट स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द सेंट्रॉइड अँड दॅट ऍक्सिस इज कॉल्ड ॲज अन मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून याला असं दाखवतात ए इंटू आर स्क्वेअर असं पण दाखवतात. कळालं? बट हे स्मॉल स्मॉल पीसेस करून करत असतो. जसं आपण वाय वाय सोबत काढलं तसं आपण एक्स एक्सिस सोबत सुद्धा काढू शकतो. कळालं? इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे? मग आपण याचे डेफिनेशन लिहू म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. व डेफिनेशन काय असेल? द अल्जेब्रिक सम, द अल्जेब्रिक सम ऑफ, बरं कोणाचा अल्जेब्रिक सम करायचंय? सम ऑफ प्रोडक्ट ऑफ काय? प्रोडक्ट ऑफ एरिया अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन centroid and axis of a axis
distance between the centroid and axis at which moment is calculated. Calculate is known as काय? Moment of inertia. Moment of inertia is denoted by I. क्लियर आहे? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? मग इथं काही काही जण असं लिहित होतं I is equal to summation of area into काही जण R square लिहितील, काही जण H square लिहितात, तर आपण H लिहिणार आहेत. What is meaning of H here? H is the distance between the axis, ज्या ऍक्सिस सोबत आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय ते ऍक्सिस आणि त्या बॉडीचा सेंट्रॉइड जे असेल तिथपर्यंत डिस्टन्सचा स्क्वेअर इज कॉल्ड एन एच स्क्वेअर. लिहून घेतात का? हा. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं जे युनिट असेल, युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल रे? तर चेक करा. एरिया कशामध्ये मेजर करतो रे? मीटर स्क्वेअर मध्ये. डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो? मीटर मध्ये. मीटरचा स्क्वेअर मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर काय रे? मीटर स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर काय येईल? मीटर स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर काय येईल? मीटर रेस टू 4 येईल का? यस. हे जर मीटर मध्ये असेल तर, सेंटीमीटर मध्ये असेल तर सेंटीमीटर रेस टू 4, जर एमएम मध्ये असेल तर एमएम रेस टू 4. क्लियर आहे? इथपर्यंत काय अडचण आहे का? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? जर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स काढायचं असेल तर समेशन ऑफ एरिया इनटू काय असेल? वाय वाय जे डिस्टन्स असेल, वाय डिस्टन्स ज्याला म्हणू शकतो त्याला वाय स्क्वेअर म्हणू शकतो. आणि आय वाय वाय जर काढायचं असेल तर जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असते ते एक्स असते म्हणून एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो. ठीक आहे? याच्यामध्ये ए काय असेल कळालं? I stands for moment of inertia, A stands for area of a section, and H is the distance between the centroid of area and axis. या ऍक्सिस सोबत आपल्याला काय करायचंय? मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचंय. क्लिअर? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. चलो आता बेसिकली तुम्हाला काही बेसिक कॉन्सेप्ट माहित असायला पाहिजेत जे की तुम्हाला ऑलरेडी माहित आहेत. समजा हे जर रेक्टँग्युलर सेक्शन असेल, हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे, दिसायला का? चेक करा. आणि याचा सेंट्रॉइड समथिंग इथे आहे. ठीक आहे? या सेंट्रॉइड मधून जर हॉरिझॉन्टल लाईन जात असेल, मी काय बोललो कळालं? या सेंट्रॉइड मधून जर हॉरिझॉन्टल लाईन जात असेल तर त्याला म्हणायचं सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. काय म्हणायचं? सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. ओके, कळालं? जर बॉडीच्या सेंटर मधून जर हॉरिझॉन्टल लाईन जात असेल, तिथे डेफिनेशन वगैरे लिहून देणार आहे मी, टेन्शन नाही घेऊ. आज फक्त फर्स्ट डे, थोडस व्यवस्थित तुम्हाला कळावं म्हणून या गोष्टी थोडस सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करतोय. हा, असं काही कंपल्शन नाही की ते रेक्टँग्युलर बॉडीच्या, कुठल्याही बॉडीच्या सेंट्रॉइड मधून जर हॉरिझॉन्टल लाईन जात असेल तर त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? सेंट्रॉइड एक्स ऍक्सिस. सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. आता तुमच्या लगेच लक्षात येईल, जर समजा एखाद्या बॉडीच्या सेंट्रॉइड मधून जर व्हर्टिकल लाईन जात असेल तर त्याला काय म्हणणार आहे? सेंट्रॉइडल वाय ऍक्सिस. सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस. त्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स आहे का रे? नाही सर. चलो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सेंट्रोइडल एक्सिस काय, सेंट्रोइडल वाय वाय काय. कारण एक्झाम मध्ये विचारतात फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सेंट्रोइडल ऍक्सिस, तेव्हा लेकर म्हणतात सेंट्रोइडल ऍक्सिस म्हणजे काय. तर लक्षात आलं सेंट्रोइडल ऍक्सिस म्हणजे काय ते? क्लिअर आहे?
हा, आणि आपल्याला फंडामेंटल फिगरच्या सेंट्रॉइडल ऍक्सिस मधून मोमेंट ऑफ इनर्शिया विचारत नाहीत. आपल्याला कंपोजिट बॉडीच्या सेंट्रॉइड मधून जाणारी जी काही सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे त्याच्यासोबत मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतात. त्यावेळेस लेकर कन्फ्युज होतात. ठीक आहे, त्यासाठी मी पहिले 4-8 लेक्चर जे आहेत ना ते कशावर घेतलेत माहितीये का, की सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करण्यावर घेतलेत. कंपाऊंड फिगरचे सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करण्यावर घेतलेत. होते का कोणी प्रेझेंट? येस सर. चल, मग इथं आपण त्या गोष्टी घेऊ. आणि आणखीन एक आहे सेंट्रॉइडल झेड झेड ऍक्सिस. कोणती ऍक्सिस? सेंट्रॉइडल झेड झेड ऍक्सिस. आता हे सेंट्रॉइडल झेड झेड ऍक्सिस मला तुम्हाला दाखवता येत नाही, बरं तरी पण एक्सप्लेन करतो. सेंट्रॉइडल झेड झेड ऍक्सिस ऍक्च्युअली एक अशी लाईन जी की सेंटर मधून गेली पाहिजे. कुठून गेली पाहिजे? सेंटर मधून गेली पाहिजे, बट एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर असली पाहिजे. कळालं? द ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंट्रॉइड ऑफ ए सेक्शन and perpendicular to the x and y axis is called as a centroidal zz axis. इथं मला तुम्हाला दाखवता येते का नाही की चेक करा, ही हॉरिझॉन्टल आहे, ही व्हर्टिकल आहे. जर इकडून तुमच्याकडून जर इकडून जर अशीच लाईन आली नाही त्यातून जर मध्ये तिकडे गेली तर कशी होईल रे? ही पेन कशी होईल? परपेंडिक्युलर टू y axis, परपेंडिक्युलर टू x axis होईल का? हो सर. तर त्या ऍक्सिसला काय म्हणतात? सेंट्रॉइडल झेड ऍक्सिस. आणि सेंट्रॉइडल झेड ऍक्सिस साइडने दाखवतात बघा. कळालं? ही ऍक्सिस कशी आहे रे? सेंटर मधून चालली आहे आणि वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे एक्झाम्पल सांगतो, समजा हे हॉरिझॉन्टल जे आहे ते एक्स ऍक्सिस, व्हर्टिकल जर आहे वाय ऍक्सिस, आणि हा पेन जे आहे बघा चेक करा, प्लेनला परपेंडिक्युलर आहे का? त्याला म्हणायचं सेंट्रॉइडल झेड झेड ऍक्सिस. क्लिअर आहे? हो सर. चलो, सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिस सोबत जे मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो त्याला आय एक्स एक्स म्हणतात. सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस सोबत जे मोमेंट ऑफ इनर्शिया काढतात त्याला आय वाय वाय म्हणतात. आणि जर सेंट्रॉइडल झेड झेड ऍक्सिस सोबत मोमेंट ऑफ इनर्शिया काढलं तर त्याला आय झेड झेड म्हणतात. कळालं? हा, आय झेड झेड जे आहे ते मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट कुठल्या ऍक्सिस आहे? आय झेड झेड म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट कुठली ऍक्सिस? झेड झेड ऍक्सिस. हा, याला दुसरे एक नाव आहे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया, आयपी. याला काय म्हणायचं? पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. कळालं का? अरे कळालं का? येस सर. चलो, आणखीन एकदा सगळ्या गोष्टी 2 मिनिटांमध्ये रिवाइज करतो आणि पुढच्या बीट कडे जाऊ. महत्वाचा बीट काय ते सांगतो. आपल्याला जर एखाद्या बॉडीच्या सेंटर मधून जर हॉरिझॉन्टल लाईन जात असेल तर त्याला काय म्हणायचं? सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिस. जर एखाद्या बॉडीच्या सेंट्रॉइड मधून व्हर्टिकल लाईन जात असेल त्याला काय म्हणायचं? सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस. आणि जर एखादी लाईन जर बॉडीच्या सेंटर मधून जात असेल आणि एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दोन्हीला परपेंडिक्युलर असेल तर त्याला काय म्हणायचं? सेंट्रॉइडल झेड झेड ऍक्सिस. सेंट्रॉइडल झेड. आता नीट लक्ष द्या. हा, तुम्हाला फंडामेंटल फिगर्स माहिती आहेत कोणते कोणते ते? हो की नाही? तुम्हाला फंडामेंटल फिगर्स माहिती आहेत का कोणते कोणते ते? नाही सर. पवन माहित नाही? सिद्धी माहित आहेत का फंडामेंटल फिगर कोणते कोणते आहेत ते? हो. एक सांगतो, फंडामेंटल फिगर म्हणजे काय? ज्याचे एरियाचे फॉर्म्युले आपल्याला डायरेक्टली सिलेबसला होते ते कोणते तर फंडामेंटल फिगर्स आहे. जसं की तुम्हाला रेक्टँगल आहे, रेक्टँगलचा एरिया माहितीये का काय असतं? समजा ही जर बी असेल, ही जर डी असेल तर काय करे? बी इंटू डी. डायरेक्ट फॉर्म्युला माहितीये तर ही तुमची फंडामेंटल फिगर. समजा हा स्क्वेअर आहे, स्क्वेअरची सगळ्या साईड जर सारख्या असतात माहितीये, हे ए हे ए, तर त्याचा एरिया किती येईल रे? ए स्क्वेअर. समजा हा ट्रायंगल आहे, ट्रायंगल आहे, ह्याचा बेस बी दिलेला आहे आणि याची हाईट समजा एच दिलेली आहे, त्याचा एरिया काढतात आहे 1/2 इंटू एच. मग तो राईट अँगल ट्रायंगल असो की कसंही असो, माहितीये ना?
हो माहिती आहे सर. चलो समजा सर्कल आहे. हा सर्कलचा एरिया माहिती आहे. जर रेडियस माहित असेल तर रेडियस समजा आर आहे तर काय येईल याचा पाय आर स्क्वेअर. समजा हाफ सर्कल आहे 1/2 पाय आर स्क्वेअर. 1/4 सर्कल आहे क्वार्टर सर्कल आहे तर काय येईल 1/4 पाय आर स्क्वेअर. आणि या सगळ्यांचे सेंट्रॉइड आपण शिकलो हो की नाही. हो. आता इथं लग जरा आता एक चार्ट बनवायचा आहे. या चार्ट मध्ये काय असेल फिगर ठीक आहे आणि दुसरा असेल एरिया तिसरा असेल सेंट्रॉइड इथं काढायचंय आय एक्स एक्स आणि इथं काढायचंय आय वाय वाय. दिसायला सगळं व्यवस्थित दिसायला का. हो सर. चलो आता लग जा रे इथं याचा अर्थ काय सांगतो ते सांगतो नीट लग जा. तुम्हाला बेसिक फिगर्स माहित असायला पाहिजे. पहिली बेसिक फिगर आहे तुमची रेक्टँगल. काय रेक्टँगल. रेक्टँगलचा समजा हा बेस आहे डी आणि हा डेप्थ आहे डी. चला तुम्हाला एरिया माहिती आहे. एरिया किती येईल एरिया किती येईल एरिया किती येईल बी इंटू डी येईल का. हो सर. हो. आता सेंट्रॉइड कुठे असतो रे. आता सेंट्रॉइड काढण्यासाठी तुम्हाला एक सांगितलं होतं सर आय झेड झेड का नाही घेतलंय तिथे. काय बेटा आय झेड झेड काय म्हणताय की आय झेड झेड का नाही घेतलं तिथे. आय जे जे झेड झेड आय झेड झेड ते सांगतो ना नंतर का घेतलं नाही त्याचं रिझन सांगतो. मी जाणीवपूर्वक घेतलं नाही त्याचं रिझन सांगतो तुम्हाला. लगेच सांगू नाही तसं काही नाही. माझ्या लक्षात आहे टेन्शन नका घेऊ. मी जेव्हा तुम्हाला पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया सांगतोय आय झेड झेड सांगतोय तेव्हा ते पण लक्षात आहे. त्याच्यावर ठीक आहे इथं तू रिव्हील करून टाकतो. तू जस्ट विचारली तुझी क्युरियोसिटी पण क्लिअर करतो. आय झेड झेड जे असतो आय झेड झेड त्यालाच आपण काय म्हणतो पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. काय म्हणतो आय झेड झेड ला काय म्हणतो पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. आय झेड झेड किंवा पोलार मोमेंट ऑफ इनर्शियाची जी व्हॅल्यू असते ती ऑलवेज आय एक्स एक्स आणि आय वाय वाय ची बेरीज असते. त्यामुळे घेतलं नाही ते. कळालं म्हणजे तुला प्रत्येक वेळेस वेगळा फॉर्म्युला करायची गरज आहे का नाही. आय एक्स एक्स माहित असते आय वाय माहित असते. कॅल्क्युलेशन करायचं ते दोघांची बेरीज करायचं म्हणजे कोण येते आय झेड झेड. क्लिअर काय डाऊट नाही आता नाही. क्लिअर. चलो आता बेसिक कॉन्सेप्ट कडे येतो आपल्याला. इकडे जाऊया. आता सेंट्रॉइड कुठं असतो कुणाला माहिती आहे. सेंट्रॉइड हे डिस्टन्स किती असते रे बेस बाय 2 राईट बी बाय 2 आणि हे व्हर्टिकल डिस्टन्स किती असते इथपर्यंत कळालं का ते सांगा मला. हो सर. चलो आता ही बॉडीचा सेंट्रॉइड कुठे रे. ह्या सेंट्रॉइड मधून जर हॉरिझॉन्टल लाईन गेली तर त्याला काय म्हणायचं या सेंटर मधून जर हॉरिझॉन्टल लाईन गेली त्याला काय म्हणायचं सेंट्रॉइड एक्स एक्स एक्सिस. राईट सेंट्रॉइडल एक्स एक्स एक्सिस. आणि कितीवर आहे तर बी बाय 2 आणि हे डी बाय 2 हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर आय एक्स एक्स जे आहे मी येलो पिंक कलर मध्ये लिहायलो चेक करा. आय एक्स एक्स ची व्हॅल्यू किती असते तर लक्षात ठेवायचं ती असते बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 एवढा असते. किती असते किती असते तर लक्षात ठेवा
हे असते BD क्यूब बाय 12. सर ते कसं काय आलं? हा, यासाठी प्रूफ आहे इंटिग्रेशनचा. तुम्हाला इंटिग्रेशन येते? हो. हो सर येते. काय? हा, याचे प्रूफ जे आहेत ते तुमच्या सिलेबसला नाहीत. एक काम करू, आपण एक एक्स्ट्रा लेक्चर ठेवू, त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांना प्रूफ पाहिजे त्यांनी मला सांगा, त्या लेक्चर मध्ये आपण ते प्रूफ घेऊ. कारण सांगतो तुम्हाला, जेव्हा इंटिग्रेशन शिकलात तुम्ही, थोडंसं इंटिग्रेशन शिकलात, बट ऍक्च्युली इंटिग्रेशन जे असते ते विथ लिमिट जे असतात ते आपल्याला शिकायचं बाकी होतं. तुम्ही थोडं शिकला डेफिनेट इंटिग्रेशन. तुम्हाला हे होतं का रे, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन नव्हतं ना सिलेबसला? नाही. ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन एक बीट आहे, त्याच्यामध्ये जे रॅन्डम फिगर्स असतात, जसं की आता समजा हा कर्व आहे, ठीक आहे, एक लक्षात मी काय बोलतोय, हा कर्व आहे, ठीक आहे, आणि ही वाय ऍक्सिस आहे आणि ही एक्स ऍक्सिस आहे. ह्याच्या अंडरचा तुम्हाला एरिया काढायचा आहे. फॉर्म्युला माहितीये का कोणता होता? फॉर्म्युला माहितीये का? या कर्वच्या अंडरचा एरिया तर आपल्याला फॉर्म्युला माहित नाही, मग विथ द हेल्प ऑफ इंटिग्रेशन काढू शकतो. त्यासाठी तुम्हाला हॉरिझॉन्टल लिमिट माहित पाहिजे आणि व्हर्टिकल लिमिट सुद्धा माहित असायला पाहिजे, ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपण इंटिग्रेशन करून त्याची कॅल्क्युलेशन करू शकतो. सेम वेनी इथं सुद्धा काय करायचं आपल्याला, त्याच पद्धतीने आपण करू शकतो, ठीक आहे. मग त्याला थोडासा 1-1.5 तास लागते मला समजायला. इंटिग्रेशन पार्ट आहे, इंटिग्रेटेड पार्ट आहे, ठीक आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी मला मेसेज करा, आपण एक्स्ट्रा लेक्चर घेऊन ते प्रूव्ह करून दाखवतो बीडी क्यूब टेबल कसं आलं, ठीक आहे. तुमच्या सिलेबसला प्रूफ नाहीये. फक्त लक्षात ठेवायचं की जर रेक्टँग्युलर सेक्शन असेल, त्याच्या सेंटर मधून जर ऍक्सिस गेली तर त्या सेंट्रोइडल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? किती असतो? BD क्यूब बाय 12. राईट. आणि जर समजा वाय ऍक्सिस जर गेली याच्यातून, कसली ऍक्सिस गेली? वाय. आता ही वाय ऍक्सिस आहे, ठीक आहे. ही सेंट्रोइडल वाय जर इथून गेली, ओके, तर याला वाय वाय म्हणायचं. या सेंट्रोइडल ऍक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय वाय किती असतो? तर तो असतो डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. किती असतो? जर या हॉरिझॉन्टल ऍक्सिस सोबत मोमेंट ऑफ इनर्शिया केलं तर काय येते? बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. आणि वाय वाय सोबत केलं तर काय येते? त्याच्या उलट डी बी क्यूब बाय 12. कळालं? कळतंय का? ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. आय एक्स एक्स फॉर ए रेक्टँग्युलर सेक्शन आणि आय वाय वाय फॉर ए रेक्टँग्युलर सेक्शन. आणि सगळ्यात महत्वाचं सेंट्रॉइड माहित असायला पाहिजे. कळालं? कळतंय का? हो. चलो, दुसरा जो सेक्शन आहे, सेकंड सेक्शन इज अ स्क्वेअर. सेकंड सेक्शन काय आहे तुमचा? स्क्वेअर आहे. स्क्वेअर वाटायला का? वाटत नाहीये. ठीक, एकच मिनिट. आता वाटत. हा स्क्वेअर आहे. या स्क्वेअरची जर बाजू मी कन्सिडर केली, ही जर ए कन्सिडर केली, तर हे सुद्धा काय असेल रे? एच. ह्याचा एरिया किती येईल रे? ए स्क्वेअर. ए स्क्वेअर. ह्याचा सेंट्रॉइड कुठं असेल कोणी सांगेल का? सर स्क्रीन ब्लर दिसत आहे. एक मिनिट हा. क्लिअर? चलो, हो सर. हे डिस्टन्स किती असेल? ए बाय 2. हे सुद्धा डिस्टन्स किती असेल रे? ए बाय 2. म्हणजे सेंट्रॉइड कुठे येईल? ए बाय 2 कॉमा ए बाय 2 वर, राईट आहे. आता त्याचा आय एक्सेस किती असेल?
चेक करा, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. करेक्ट आहे रॉंग आहे? एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल म्हणजे इथे रेक्टँगलचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो का मी? यस. इथं बी कोण आहे रे आपलं? ए. आणि डी सुद्धा कोण आहे? ए. ए इंटू ए क्यूब काय येईल? A raised to 6. ए रेस टू 4 डिवायडेड बाय 12. इथं काय येईल रे? ए इंटू ए क्यूब अगेन ए रेस टू 4 डिवाइड बाय 12. कळालं का? सर ते कसं काढलं समजलं नाही. चेक करा, इथं बेस किती आहे रे? बी. इथं बेस किती आहे? ए. इथं डेप्थ किती आहे? डी. इथे किती आहे? ए. म्हणजे बी ची व्हॅल्यू पण एच आहे आणि डी ची व्हॅल्यू सुद्धा. सपोज काय म्हणलं पवन? सर सपोज केलं त्यांनी म्हणतात डबल डबल ए घ्यायचं. काय म्हणताय की ती एक वेळेस ए घेतलं ना ती डबल घ्यायचं. आपण स्क्वेअर केलो ना, क्यूब केलो त्याचा, त्यांनी ते म्हणते. नाही ते त्याचं नाही, त्यांचा डाऊट वेगळा आहे. ठीक आहे, इथे लक्षात रे बेस किती आहे रे? बी आहे, इथं डी आहे. जेव्हा बेस बी आणि डेप्थ डी होती तेव्हा बीडी क्यूब बाय 12 आला. इथं बेस ए आणि डेप्थ सुद्धा एच आहे, म्हणजे बी ची व्हॅल्यू पण एच आहे, डी ची व्हॅल्यू पण एच आहे. इथं चेक करा, बी ची व्हॅल्यू ए आणि डी ची व्हॅल्यू जर ए ठेवलं तर काय येईल? ए इंटू ए क्यूब ए रेस टू 4 येईल का? मनकवडे हो सर. हा सर. तुका झोप येते काय? नाही. आजारी आहे? नाही सर. माझ्यासोबत भांडणं झाले? नाही. मग बोलणं काय गेली का नाही बोलायचं? बोलते सर. चेक करा, इथे डेप्थ ची व्हॅल्यू सुद्धा किती आहे रे आपल्यासाठी? एच आहे. आणि ब्रेथ सुद्धा किती आहे? एच आहे. म्हणजे ए इंटू ए क्यूब काय आणि ए क्यूब इंटू ए काय सेमच आहे. व्हॅल्यू किती येईल? ए रेस टू 4 डिवाइड बाय 12. कळालं? कळालं का? हो सर. चलो आता एक गोष्ट सांगतो, कळते का चेक करा. जर एखादा सेक्शन असेल, समजा इथं रेक्टँग्युलर सेक्शन आहे, मी काय बोलतो ते नीट लक्षात बरं का, ते जर कळालं की संपलं. मग समजा माझ्याकडे एक रेक्टँग्युलर सेक्शन आणि एक ट्रँग्युलर सेक्शन, स्क्वेअर सेक्शन आहे. आधी रेक्टँग्युलर काढू. समजा माझ्याकडे एक रेक्टँग्युलर सेक्शन आहे, हा एक रेक्टँग्युलर सेक्शन आहे आणि हा स्क्वेअर सेक्शन आहे. हा एक स्क्वेअर. समजा मी या फिगरचे सेंट्रोइडल ऍक्सिस ड्रॉ केले. याचा सेंट्रोइडल ऍक्सिस काय येईल रे? इथं कुठतरी येईल असा, राईट आहे. ह्या सेंट्रोइडल ऍक्सिस मुळे ह्या फिगरचे दोन तुकडे पडले का नाही? ह्या सेंट्रोइडल ऍक्सिस मुळे या फिगरचे दोन तुकडे पडले का? हो सर. हा एक तुकडा आहे, हा एक तुकडा आहे, राईट आहे. आता समजा हीच फिगर मी रिपीट घेतली, इथे चेक करा, ही रिपीट घेतली आणि याचा मी सेंट्रोइडल वाय वाय काढला. काय काढला आता? सेंट्रोइडल वाय वाय. किती तुकडे पडले रे? दोनच पडले. आता मी काय बोलतो ते लग जा. हॉरिझॉन्टल ऍक्सिस मुळे झालेले तुकडे आणि व्हर्टिकल ऍक्सिस मुळे झालेले तुकडे सारखे आहेत का? नाही. हॉरिझॉन्टल ऍक्सिस मुळे झालेले तुकडे आणि व्हर्टिकल ऍक्सिस मुळे झालेले तुकडे सारखे नाहीत. म्हणून याचा आय एक्स एक्स आणि याचा आय वाय वाय हा डिफरंट येतो, म्हणजे इक्वल येत नाही. बट इथे चेक करा, इथं कोण आहे रे? स्क्वेअर आहे. स्क्वेअरचा इकडं लक्ष द्या, मी काय म्हणलो, स्क्वेअरचा इथून मी तुकडा केला, काय रे? हा 1 नंबर तुकडा, हा 2 नंबर तुकडा. सिमिलर वेनी मी याला काय केलं,
व्हर्टिकल कट केला. कसला कट केला? व्हर्टिकल. चलो आता मला सांगा की 1 नंबर तुकडा हा 2 नंबर तुकडा, स्क्वेअरचे जे तुकडे झाले ते सारखे का वेगळे? सेम आहे सर. वरच्या सेक्शनचे होते का? नाही. खालच्या सेक्शनचे आहेत का? हो. म्हणून ह्याचा आय एक्स एक्स आणि ह्याचा आय वाय वाय हा सेम असतो. चेक करा आता, फॉर्म्युले चेक करा. चेक करा त्याचा काय रे? बीडी क्यूब बाय 12. त्याचा किती आहे? डीबी क्यूब बाय 12. इथे किती आहे? ए क्यूब ए a raised to 4 divided by 12, a raised to 4 divided by 12. मला सांगा स्क्वेअरचा सेम आहे का रेक्टँगलचा सेम आहे? स्क्वेअरचा. का बरं का आलं? हो. आता हीच गोष्ट तुम्हाला समजवण्यासाठी मी काय हे फिगर करून दाखवले. आता तुम्ही मला एक उत्तर द्यायचंय. हे जर का आलं तर तुम्हाला थोडं थोडं या गोष्टी कळतील अशी अपेक्षा. ठीक आहे. समजा माझ्याकडे एक सर्कल आहे. ठीक आहे. या सर्कलचा जो सेंट्रॉइड आहे हे रेडियस समजा आर आहे. ठीक आहे. एरिया तर माहिती तुम्हाला किती असते? पाय आर स्क्वेअर. आणि सेंटर कुठे असतो? आर कॉमा आर वर. याचा आय एक्स एक्स लिहितो. आय वाय वाय तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. आय एक्स एक्स जे आहे ते हॉरिझॉन्टल ऍक्सिसचा लिहितो. समजा मी लिहितो याचा. ठीक आहे. हे एक्स एक्स आहे. करेक्ट आहे. ह्याची व्हॅल्यू असते पाय बाय 4 इंटू आर रेस टू 4. किती? पाय बाय 4 इंटू आर रेस टू 4. अरे कळालं का? हो. हा. तर आय वाय वाय तुम्ही सांगा मला. पाय आर रेस टू 4 बाय 4. हा. पाय आर रेस टू 4 बाय 4. पाय आर रेस टू 4 डिवाइड बाय 4. कळालं? कस काय आलं? कळालं का? नाही. चेक करा. म्हणजे हे डायरेक्टली फॉर्म्युले तुम्हाला बरं का. हे वाय वाय. मला सांगा एक्स एक्स मुळे झालेला तुकडा आणि वाय एक्सिस मुळे झालेले तुकडे सेम होते का डिफरंट होते? सेम. अगं दिदी डिफरंट कसं? इकडे लक्ष द्या आता. सेम बोलली सर. हे सर्कल आहे. राईट आहे. सर्कल मुळे इथं असा जर तुकडा केला. ठीक आहे. असा जर तुकडा केला तर हाफ सर्कल आणि जर समजा व्हर्टिकल कट केला तर काय होणार आहे? हाफ सर्कल. एक्स एक्स मुळे झाले तुकडे आणि वाय एक्स मुळे झाले तुकडे सारखेत का वेगळे? सारखे. म्हणून इथं आय एक्स आणि आय वाय व्हॅल्यू कशी असेल? सेम असेल. कळालं का? हो. पक्का? हो. बट मी काय बोलतो ते नीट लक्ष द्या. एक्स एक्सिस मुळे वरचा तुकडा आणि खालचा तुकडा सारखा विचारायलो का मी तुम्हाला? एक्स ऍक्सिस मुळे झालेला वरचा तुकडा आणि खालच्या तुकड्याबद्दल विचारायलो का? नाही. एक्स ऍक्सिस मुळे झालेला तुकडा आणि वाय ऍक्सिस झालेला तुकडा याच्यामध्ये रिलेशन विचारलं. म्हणजे 1 नंबर 2 नंबर आणि 1 नंबर आणि 2 नंबर याच्यामध्ये कंपॅरिझन विचारलं. कळालं का? कळतंय? हो सर. हो. हो. चलो आता फक्त मला एवढं सांगा
कंटिन्यू करायचं का थांबायचं? करायचंय. कंटिन्यू करायचं. हो. हो. मनकवडे हा सर. कंटिन्यू करायचं का थांबायचं? थांबूत. थांबावं. बरं हा. एक दोन दिवस थोडस 11 वाजताच घेऊ, एक दोन दिवस. त्याच्यानंतर एक तर मॉर्निंगला टायमिंग शिफ्ट करू किंवा मग 10 वाजता तरी शिफ्ट करू. थोडस माझे पर्सनल प्रॉब्लेम चालू आहेत, त्यामुळे थोडस मी काय केलंय, क्लास झाला नाही, बट आता कंटिन्यू होईल. ठीक आहे.